श्रोते हो नमस्कार. आपल्या महाराष्ट्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. श्रोते हो, दिनांक 1 जुलै 2024 रोजीपासून भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 या नवीन कायदे अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. परभणी शहरातील पोलीस स्थानक नवा मोंढा येथे आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात माननीय पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेसी, ॲडव्होकेट रमण दोडिया यांनी नवीन कायद्याच्या अनुषंगानं जनजागृतीबाबत मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डंबाळे, पोलीस निरीक्षक समाधान चावरे, API रसूल तांबोळी, नालंदा लांडगे, अर्जुन टर्के गाडेकर, त्याचप्रमाणे पोलीस स्थानकाचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास नवा मोंढा पोलीस स्थानक हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक, शांतता कमिटीचे सदस्य आणि राजकीय आणि सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन API रसूल तांबोळी यांनी केलं, तर आभार नालंदा लांडगे यांनी मानले. सदर कार्यक्रमामुळे नवीन कायद्याच्या माहितीबाबत लोकांना जनजागृती होईल असे सांगण्यात येत आहे. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले, तरुण मित्र ॲडव्होकेट मित्रांनी रमणजींनी सांगितलं की नवीन मोबाईल स्नॅचिंग हा सामान्यांचा गुन्हा आहे. हा नव्हताच आपल्या IPCत, कारण ती कल्चर येतात तेव्हा कुठं मोबाईल होता, तेव्हा मोबाईल काय फोनही नव्हता. मग आता ती बदलणं कालबाह्य होतं. ही आमची 1860ची दंडसंहिता आहे. 1860 कुठे झालं आता, 150 वर्ष झाली आपल्याला त्या गोष्टीला. आणि वी हॅव टू चेंज इट, की त्याच्यात सगळी एवढी मग अमेंडमेंटवर गाडी चालायची, आम्हाला बघावं लागायचं. मग हा केस लॉ, तो केस लॉ, ही अमेंडमेंट या करूनही चालावं लागायचं. म्हणून एक उदाहरण दिलं मी की मोबाईल डिजिटल युगात आलो आता मी माझी पुस्तकं याच्यात, सगळी पुस्तकं याच्यात आहेत. आता मी पुस्तकं घेऊन फिरत नाही किंवा फाईलही घेऊन फिरत नाही. ऑल ऑफिस माझं याच्यावरून अर्ध ऑफिस चालतं.